हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. श्रद्धा मात्र दुपारी मस्त असं मेहंदी काढून घेत होती. संध्याकाळच्या टायमाला असं मस्त आभाळ आला होता. ह्याला व्हिडिओमध्ये यायचं असतं पण लाजायचं पण असतं. प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो मला घ्या की मला घ्या की, मग त्याला व्हिडिओ घेतला नाही एवढं लाजून पळतो की काय सांगायलाच नको. जसं काय तिला पुरी बघायला चाललो आहे असं वाटतंय. मस्त काळं कुट्ट असं आभाळ झाला होता. त्या आभाळमध्ये आणि वारा सुटल्यामध्ये आम्ही मार्केटला निघालो होतो, कारण की आम्हाला घ्यायचं होतं कपडे पोरीसनी. श्रद्धाचं बड्डे होता उद्या म्हटल्यानंतर आज कपडे तिनं आणावं म्हणून आम्ही चाललेलो. इथं जाताना सुद्धा एकदम काळं काळं आणि वारं भयंकर असं सुटलं होतं, तरी मस्त असं वातावरण होतं. हे आमच्या इकडचं गणपती तळं आहे. मस्त हे शनी मारुतीचं मंदिर आहे. पुढं आलो आम्ही. हे सगळं वातावरण बघा छान वाटत होतं. उन्हामध्ये काय जास्त काय बाहेर बघूच वाटत नाही उन्हामध्ये. मग तसं बघत बघत आम्ही आतमध्ये आलो. मस्त यूजपत्र एकटीला कपडे घ्यायचं होतं, पण तिघांनी पण कपडे पसंत केले. मग बाच्या खिशाला लागलीच कात्री. बाबा म्हटलं आता 3,500-3,000चे कपडेच झाले म्हटल्यावर आता बाच्या खिशाला म्हणलं 100% कात्री लागणार. आणि ह्यांची चॉईस तर एकदम भारीतले कपडे घ्यायचे ह्यांची चॉईस असतात. हे नको ते नको. ते माणूस बिचारा किती ढीगभर असे कपडे काढून टाकला होता, पण त्यांना मात्र एकसुद्धा कपडे आवडत नव्हते. मी कंटाळून मी साईडला थांबलो, पण त्यांची काय चॉईस काही संपत नव्हती. मग नंतर ना आणि तिने जाऊन गोडाऊनमधनं 2 बॉक्स घेऊन आले. मग आराध्याबाईला पसंत त्या बॉक्समधलं आलं. मग त्या आराध्याबाई घेतल्या. आम्ही कपडे वगैरे घेऊन बाहेर ऊस बघतोय तर बारीक असं पाऊस सुरुवात झाली होती. म्हटलं आता पाऊस या लागले असं म्हटलं पट्टाशी पळत जाऊन रिक्षामध्ये बसून टाकावं, कारण की पाऊस लागल तर. आणि बघू शकता इथे चांगलंच पाऊस पडला होता. आम्ही बाहेर यूज पोत्र. मग नंतर पुढं आल्यानंतर आईला बॅग घ्यायचं होतं. तिने आई 2 दिवसांनी गावाला जाणार आहेत, त्यांना बॅग वगैरे घेतले. मग माझे पित्ताचे जास्त त्रास व्हायला तर मला मळमळल्यासारखं व्हायला तर म्हणून आईने म्हणले सोडा पी म्हणताना मला फक्त सोडा घेऊन दिले. मी सोडा वगैरे पिलो. घरी आल्यानंतर त्यांचे कपडे बघायला ते सगळे हे गँग बघा त्यांचे कपडे बघायसाठी बसले होते. आराध्याची ही पांढरी लेगिज आणि आकाशी कलरचा टॉप होता. तिचं साधे सिम्पलमध्ये होता. तिला तशीच आवडतात, कारण की ती ना अशी जास्त असं टोचतेले वगैरे कपडे घालत नाही. आणि नंतर हे आहे ना श्रद्धाचे कपडे आहेत. जीन्ससारखा होता आणि हे वर जॉकेट आणि टी-शर्ट होता. त्याचं पण असं सिम्पलमध्येच होता, पण कपडे एवढे महाग आहेत. आपण घ्यायच्या लायकीचा तर राहिलंच नाही कपडे, कारण की महिन्याला वगैरे एवढे महाग कपडे आहेत. बा म्हणत होता जास्त कमी घेऊन गेलो म्हणून बरं झालं, नाही घेऊन गेलो असतं तर मग फजितीच झाली असती असं म्हणले. मग नंतर ना वराचे कपडे एक टी-शर्ट घेतला होता, एक जीन्स घेतला होता. त्याच्यानंतर ना ही मेहंदी काढायला आली होती. हिला लई लाज वाटत होतं. त्याला म्हटलं तू व्हिडिओमध्ये नाही आलीस, तुझा असाच व्हिडिओ टाकतो म्हटलं. आणि तसंच तिनं नको म्हणत तरी पण तिचा व्हिडिओ मी घेतलाच. मग मी नंतर चहा प्यायला आत आले. मग नंतर आज काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त भात करायचा. तर सकाळची वांग्याची भाजी होती ती गरम करायला ठेवलं. एका साईडला चहा गरम करायला ठेवलं. नंतर भाताला मीठ वगैरे टाकून ते शिजायला ठेवलं. आणि बाहेर आले तर त्यांची मेहंदी वगैरे काढत बसले होते. त्यांच्यासोबत मी पण बसले, थोडंफार चहा वगैरे पिला. नंतर मुलींचं लाऊजपत्र तिथंच बसले त्यांच्यासोबत गप्पा मारत. मग नंतर मी पण दोन्ही हाताला मेहंदी काढले. छान असं धुतीघासने पण आम्हाला तिनं मेहंदी काढली. नंतर तिला परत आणि व्हिडिओमध्ये तिनं असं लाजत होती ना, मग मला असं वाटते तिने लाजतात ना त्यावेळेस ना बळं म्हणून त्यांची व्हिडिओ काढतात. आज असं का तिने व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढत नाही. हाय व्हिडिओमध्ये काय वाईट आहे, तरी पण त्यांना लई लाजायचं असते. तरी पण त्यांना मी घेते, कारण की त्यांनी नको म्हणले ना मला आणि जरा उत्साह वाटते की त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचंच. बघा ही तर शांत बसली तिने व्हिडिओ घेतो म्हणताना. मग नंतर छान असं मेहंदी काढली आराध्याच्या हातावर. नंतर माझ्या हातावर दोन्ही हातावर काढली. मग छान वाटलं. रात्री आम्हाला 9:30-10 वाजले सगळ्यांनी. तिघांची नाही, आईच्या हातावर पण एक मेहंदी काढली होती. 10 वाजले होते. चौघांच्या हातावर काढल्यानंतर अशी होती मेहंदी. व्हिडिओ आवडला असेल लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.